मनाली तू कुठे आहेस? माझ्या कालच्या मेसेजचं उत्तर नाही दिलंस. कोण आहे हा? कालपासून मेसेज करतो. नंबर पण ओळखीचा नाही वाटत. कोणी भंकस तर करत नसेल ना माझी? मानस? फोन ट्रेस करून फक्त मानस? एवढंच नाव कसं काय असेल? मनाली ताई, सॉरी सर, तुम्हाला लागलं तर नाही ना? हे काय तुम्हाला बघून गाडी नाही चालवताय? मी मुद्दामून नाही केलं. मी जरा घाईत आहे, मला एका व्हिजिटवर जायचं आणि अचानक ह्या समोर आल्या. त्याही मोबाईलच्या नादात गुंगच होत्या. पण तुम्ही तिला पाहिलं होतं ना? मी आर्ग्युमेंट्स करत नाहीये. हे बघा, मी एक डॉक्टर आहे आणि काही लागलं असेल तर बघू आपण. नो थँक्स, मी ठीक आहे. आणि ऍक्च्युली चूक माझीच होती. ड्रायव्हिंग करताना नाही तर रस्ता ओलांडतानाही मोबाईल वापरण्यावर बंदी आणायला हवी. यापुढे काळजी घ्या. पूर्वा, मनाली ताई, तुला बघता नाही आलं? मोबाईल मध्ये काय करत होतीस? अगं, मी तुला विचारते, काय झालं? पूर्वा, तू कोणाला सांगणार नाहीस ना? नाही, काय झालं? अगं, म्हणजे मला मानस नावाचा तरुण मेसेज पाठवतो. असं दाखवतोय की मी त्याला आवडते. काय? कोण आहे हा आणि कुठे राहतो? तो कसा दिसतो, काय करतो, कुठे राहतो, मला काहीच माहित नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे की त्याचं नाव मानस आहे. त्याच नंबरवरून मेसेज आला. या ग्रीन रेड कॉम्बिनेशनच्या ड्रेसमध्ये तू खूप छान दिसतेस. कोण आहे हा? म्हणजे तो इथेच कुठेतरी आहे, आपल्या आसपास आहे. तो तर नसेल? चल बघूया. तूच मानस आहेस ना? नाही, मी शंकर. खोटं बोलू नको. तूच हिला मेसेज करतोयस ना? मगापासून तूच हिच्याकडे बघत होतास ना? मी काय बघणार ताई? मी तर माझ्या मित्राची वाट पाहतो.
सॉरी. म्हणजे आम्हाला वाटलं की तू. सॉरी पूर्वा. चल. मनाली ताई, आपण ताईला सगळं सांगूया. ती शोधेल त्याला. नाही, त्याला आता मीच शोधेन. मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र. बोला. हो हो, लक्षात आहे माझ्या. हा, तुम्ही व्हा पुढे, आलोच मी. हो हो, माहिती आहे मला. हो या सी या. हे बघा, लोकांचा पासवर्ड ओळखणं एवढं सोपं झालंय. खरंय रे बाबा. नेटमुळे कॉम्प्युटरमुळे लोकांची सोय झाली खरी, पण तेवढेच घोटाळेही वाढतायत. बघ ना, पेपरमधल्या बातम्या बघ. नेट बँकिंग मध्ये फसवणूक, क्रेडिट कार्ड घोटाळा, नेटवरून वस्तू खरेदी करताना घोटाळा. पानभर बातम्या आहेत नुसत्या नेटच्याच. हो काकू, पण कुठलंही इन्व्हेन्शन किंवा टेक्नॉलॉजी एवढी वाईट नसते. माणसं एकतर चांगली असतात नाहीतर वाईट असतात. वाईट म्हणजे अगदीच वाईट नाही काही, पण मूर्ख किंवा बने. सावधगिरीने जर इंटरनेटचा वापर केला ना तर ही फसवणूक टाळता येईल. अगं पण कशी टाळणार? म्हणजे बघ ना, एखादा बक्षीस लागल्याचा मेसेज आला की माणसं लगेच त्यांचा मेल आयडी नाहीतर त्यांचा अकाउंट डिटेल्स देतात. पण त्यांना कुठे माहित असतं की त्यांच्या पासवर्डचा मिसयूज होणार आहे. अशा मोहजालात न अडकण्याची खबरदारी प्रत्येकानंच घ्यायला हवी. अगं पण सगळ्यांना हे कसं समजणार? इंटरनेट नव्हतं ना तेव्हा ही असली फसवणूक होत नव्हती. हा, असं काही नाहीये गाई. पूर्वी अशी फसवणूक व्हायची. दारावर स्वस्त तांदूळ विकणारे किंवा साड्या विकणारे यायचे ना, तेही अशीच फसवणूक करायचे. फक्त त्यावेळी त्यांच्या ट्रिक्स वेगळ्या होत्या. मी तर असं ऐकलंय हल्ली लग्नाच्या बाबतीत सुद्धा असे प्रकार होतात. त्या कालच्याच पेपरमध्ये लेख होता, वादाचाच मुद्दा होता. लग्न ही नेटवरनं ठरवायची गोष्ट आहे का? मलाही पटलं. नेटवरनं लग्न ठरवतात का? आचरटपणा काहीतरी. आचरटपणा नाही गाई, ही फक्त सोय. म्हणजे जसा काळ बदलतो तशा सगळ्याच गोष्टी बदलतात. हा फक्त सावधानता कशी बाळगायची हे शिकायला. आता उद्या आपल्या पूर्वाबाईंनी जर इंटरनेटवरनं तिचा नवरा शोधला तर तू काय नकार देणार आहेस? अगं पण त्या स्थळाची सगळी माहिती नको का आपल्याला? मी नाही बाई अशी पटकन होकार वगैरे देणार कोणाला. आमच्या काळी कसं रितसर मुलगी दाखवायचा कार्यक्रम व्हायचा. त्या निमित्ताने मुलाच्या घरचे सगळे लोक एकमेकांना भेटायचे, कळायचं. अगं आता म्हणजे तुम्ही नेटवरच मुलगा मुलगी एकमेकाला पसंत करणार, परस्पर बाहेरच भेटणार. सगळं ठरलं की आई वडिलांना सांगता तुम्ही. असं काही नाही आई. अजूनही काय काय ठिकाणी कांद्या पोह्याच्या कार्यक्रमातून लग्न ठरतातच की. काय हो, काय झालं? जरा पण शिस्त नाही तुम्हाला. अगं? तिकडे मागे जाऊन बसा बघू देवासारखे. अहो, पोहे मुलांकडच्या मंडळींसाठी केलेत. तुम्ही काय उष्टे करताय ते? अगं पण गप्प बसा. आणि कसं आहे ना, काय? पहिले पोहे उन्मेषकडच्या मंडळींना खाऊ दे, नंतर तुम्ही खायचे. लडकी वाले हो, झुकना पडेगा. अगं समजलं? ते सगळं ठीक आहे ग, पण जिच्या करता झोकायचं आहे ना वो लडकी है किधर? अरे आभा अजून तयार होते. मग हो, मुलाकडची मंडळी येत असतील. हो ग, मी जाऊनच बघते. हो हो तो जरा गॅस बंद करा. हो हो हो. आभा,
तू अजून साडी नाही नेसलीस? अगं त्या उन्मेषचा फोटो तरी पाहिलास की नाही तू? मम्मा अगं बघते का नंतर? अगं नंतर कधी? आज ते लोक तुला पाहायला येतात माहिती आहे ना. फोटो राहू दे, आता डायरेक्ट त्यालाच बघ. आणि हो, त्याचे आई वडील पण येणार आहेत आज. तू तू तयार हो बघू पटकन. मम्मा मला आधी हे कळत नाहीये, मला न विचारता तुम्ही हा प्रोग्राम ठरवलात का? अगं पण त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे? तुला लगेच कोणी भोल्यावर चढवत नाहीये. हे बघ, स्थळं पाहिल्याशिवाय पसंती होत नसते आणि लग्नही जमत नसतात. पटकन ती साडी नेस आणि मी सकाळी तुला सेट दिलाय ना, तो पण घाल त्याच्यावर. चल आटप, पटकन तयार हो. चल ये बघू. काय करायचं या मुलीचं कळत नाहीये, अजून तयार झाली नाहीये. अहो अहो काय चाललंय तुमचं लहान मुलासारखं? काय झालं? तुम्ही दोघं ना माझ्या जीवाला नुसता घोर लावा. का? तुमची मुलगी आभा अजून तयार झाली नाहीये. काय? उन्मेषचा फोटो काल पाहायला दिला होता मी तिला, तो पण पाहिला नाहीये तिने अजून. काय सांगतेस काय? आणि तुम्ही इथे पोहे काय खात बसलायत? काय पोह्यामध्ये तिखट मीठ बरोबर आहे की नाही हे बघायला नको का? नहीं आफ्टर ऑल हमारी सुगरण वाइफ का इज्जत का सवाल है भाई. पण तुला सांगतो पोहे मात्र अप्रतिम झाले. तुला सांगतो हे बघ, या पोह्यासाठी उन्मेष आभाला नक्की पसंत करेल. बघच तू. हो बाई, ते लोक आले वाटतं. हो ना. तुम्ही जरा बघता का? मी पटकन तयार होते. अहो ते पोहे आधी हात पुसा. ते काय करताय तुम्ही? अगं आबा पटकन तयार हो ग, आले ते लोक. पूर्वा कुठे सकाळपासून? टेलर कडून यायला इतका वेळ लागतो? अगं वाटेत मला मनाली ताई भेटली. आणि अगं आणि काय? आणि काही नाही हो मॅडम, हिने अख्खं मार्केट फिरवलं असेल, हिला चकाट्या पिठत बसले असतील आणि नंतर आईस्क्रीम वसूल केलं असेल ना. खाल्लं ना आईस्क्रीम हिने? ए मी असं काही केलेलं नाही. या हे सरक 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 सरक. असं काय बघतोयस? म्हणाली बाळा हे काय घातलंयस तू? म्हणजे हिरवं लाल आणि या पडद्याच्या दोऱ्या का बांधल्यास कमरेला? मॅडम मी पोपटिणी सारखी नाही दिसत आहे, म्हणजे फक्त चोच रंगवली की झालं. तुला आवडत नसला तरी काही लोकांना आवडतो हा ड्रेस, समजला? होय होय लोक. हा लोक म्हणजे कोण 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 कोण? तुला काय प्रत्येकाची नावं घेऊन सांगू? आहेत काही माझ्या ओळखीची लोक, त्यांना आवडतो हा ड्रेस. हो का? पूर्वा हिला कोणी भेटलं होतं मार्केटमध्ये? पुरे झालंय आता. मस्करी करता आणि मग भांडायला सुरुवात करता. तो रिपोर्ट पूर्ण कर. जा बस आधी. सॉरी. ए चुकून अडखळलो. जाऊन दे. मला सांग मेहंद्यांचं काय झालं? हो मी गेले होते पण त्यांची मीटिंग फिसकटली. बरं ठीक आहे. जा आतमध्ये. आई कधीपासून बोलवत होती तुला. हो सीट रिपोर्ट पूर्ण करायचा आहे. तू शिरा खायला ये, मी शिरा बनवला. अरे म्हणाली, अगं मला तुला सगळ्यात महत्वाच्या कामाबद्दल विचारायचं होतं. आज काय पोपटांचा उत्सव आहे? किती छान नाचतोस रे. मारू नको, फेकून मार. कळलं? मारू नको, मारू नको मला. सॉरी. उन्मेष येईलच एवढ्यात. काय करणार, डॉक्टरी पेशा आहे. कधी कधी इमर्जन्सी असते, व्हिजिटलाही जावं लागतं. कारण पेशंट आधी नाही काय. तुम्ही आभाला बोलवा ना, आम्हीही बोलतो तिच्याशी. हो मी बोलवते. आभा जरा लवकर ये बाहेर. उन्मेष तो फोटो पाहूनच खुश झाला. हो ना. आणि आभा काय म्हणाली? तिला आवडला आमचा उन्मेष? नाही तसं काही म्हणाली नाही, पण आवडला असेलच ना. पण खरं सांगू का, आम्हा दोघांना उन्मेष खूप आवडलाय. पण आता मुलांची पसंती जास्त महत्वाची नाही का? बरोबर.
आबा हे काय, तू साडी नेसून येणार होतीस ना? मुद्दामच नाही नेस. यांच्या पुढे दाखवण्याचा शो ऑफ करायचा नव्हता मला. आभा मम्मा प्लीज. अगं मी रोज रोज साड्या घालून वावरणार नाहीये. आणि असंही मी जशी आहे ना तसं लोकांना दिसू दे आणि यांनाही कळू दे की मी अशीच आहे म्हणून. आभा अगं असं काय झालं तुला अचानक? अचानक काही नाही पप्पा. सॉरी मिस्टर अँड मिसेस देशमुख. मी आता बाहेर जाणार आणि असा हा दाखवण्याचा कार्यक्रम यांनी मला न विचारता ठरवलं. आणि असंही खोटं वागून मला लग्न करायचं नाही. मुलीच्या जातीला एवढी मुजोरी बरी नव्हे. अच्छा, म्हणजे मुलगा आणि मुलगी अशा वेगळ्या जाती असतात का? बरं झालं मला आत्ताच कळलं. तुमचे जे विचार एवढे बुरसाटलेले असतील तर कठीण आहे माझं जमणं. बघ बेटा, आमचे विचार बुरसटलेले नाहीयेत, पण तशी बोलण्याची पद्धत असते. आणि सॉरी टू से, तुझ्या बोलण्या वागल्याना ना मर्यादा नाहीयेत. आणि काय हो आनंदराव, असा जर तमाशाच करायचा होता तर आम्हाला इथे बोलवलं कशाला? आमची शोभा करायला? नाही हो देशमुख साहेब, म्हणजे सॉरी, पण मी 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 समजूत घालतो ना तिची. काय समजवणार आहात पप्पा तुम्ही मला? मी म्हंटल ना हा दाखवण्याचा कार्यक्रम मला न विचारता यांनी ठरवलाय म्हणून. आणि असंही माझी काही चूक नसताना मी तुम्हाला आधीच सॉरी म्हटलंय. आभा जरा गप्प बस. मम्मा प्लीज बोलू दे मला. ही दाखवण्याची पद्धत मान्य नाहीये मला. मी एक स्वतंत्र विचारांची मुलगी, प्रदर्शनात विकायला ठेवलेली वस्तू नाहीये. आभा आभा अगं थांब. अगं कुठं चाललेस आबा? थांब ना. आनंदराव, आम्ही पण येतो. यापुढे जर कुठलं स्थळ ठरवलं ना तर असा कोणाचा अपमान करू नका. समज द्या तुमच्या मुलीला. देशमुख साहेब, म्हणजे मी काय म्हणतो? हा बोल बेटा. हा बाबा, हा जस्ट निघालोच आहे मी. एक 10 मिनिटात पोचतो. जरा लेट झाल्याबद्दल त्यांना सॉरी सांगा. उन्मेष, सॉरी म्हणायची काही गरज नाहीये आणि इथे येऊही नकोस. का? काय आलं? ही मुलगी आपलीच काय, कोणाच्याच घरची सून बनायची लायकीची नाहीये. मी जरा बोलू का तिच्याशी एकदा? काही गरज नाहीये. तिने आमचा अपमान जो केलाय तो पुरेसा आहे. आमच्या समोरून सरळ निघून गेली. फेकून दे तिचा फोटो आणि विसर तिला. देशमुख साहेब, तिच्या वतीने मी आपली क्षमा मागतो. त्याची काही गरज नाहीये. येतो आम्ही. हे बघा, थोडं ऐकून घ्या ना. आम्ही समजावतो तिला. गरज नाही. हे बघा, तुम्ही तुमचं काय ते बघा. आमच्यासाठी हे स्थळ बाद आहे. असली मुलगी सून म्हणून घरात कोण नांदवेल? चला. अहो देशमुख हे बघा ना, साहेब, मी थोडं काय ऐका म्हणतो, ना. थांबा ना. बोला काटेरे सर. हो हो, मला पत्ता देऊन ठेवा ना, मी केव्हाही येऊन जाईल. हो, आता सांगताय फोनवर? हा, एक मिनिट. मनाली, पत्ता लिहून घे. हा बोला. वेस्टला ना? हो हो हो, नाही मला अंदाज आहे त्या एरियाचा. सांगा ना तुम्ही. हां, B405 आनंदवन सोसायटी. हां हां, सिटी मॉल जवळ. कांदरपाडा वेस्ट. हो हो, ठीक आहे. ठीक आहे. फोन नंबर 9987 305221. ओके ओके, ठीक आहे. ठेवू? थँक्यू सर, थँक्यू.
दे म्हणाली ऍड्रेस बुक. मनाली, मनाली, काय अगं लक्ष कुठे तुझं? काहीच नोट नाही करून घेतलंस तू. सॉरी मॅडम, म्हणजे ते मनाली तुझं कामात लक्ष नाही आहे अजिबात. सॉरी काय? मॅडम मी लिहून घेतलाय, मी फॉरवर्ड करतो तुम्हाला. थँक्स सिट. मनाली, तुला बरं वाटत नाहीये का? हे बघ, कामाचा कंटाळा आला असेल तर सरळ 2 दिवस सुट्टी घे आणि आराम कर. पण हे असं कामात दुर्लक्ष करून नाही चालणार. कामाच्या वेळी कामच व्हायला हवं. घे. मम्मी पप्पा, स्टॉप दिस सब्जेक्ट. स्टॉप म्हणे, स्टॉप. फारच शेफारली आहेस तू. नाहीतर काय, एवढं छान स्थळ जुळून आलं होतं, सगळ्यावर पाणी फिरवलंस. अगं का केलंस असं? आम्ही तुला लाडात वाढवतो याचा अर्थ असा नाही की तू मनमानी करावीस. अगं कसं बोललीस तू त्याच्या आई वडिलांना? बरं दिसलं का ते? आणि हेच का आमचे संस्कार? नाहीतर काय, मला तर मेलाहून मेल्यासारखं झालं. अगं पण मी त्या मुलाला पाहिलं पण नव्हतं. मग आधी पाहायचं होतंच ना. फोटो पण दिला होता तुला, पण तो पाहायच्या आधीच हे स्थळ नाकारलंस तू. अगं का असं केलंस तू? तू तुझं कुठे जमवलंयस का? तसं असेल तर तसं सांग, म्हणजे आम्ही हे खटाटोप करत नाही बसणार. हो, पण आज जे काही घडलं ना त्याचं स्पष्टीकरण आम्हाला हवंच आहे तुझ्याकडून. का वागलीस असं? का नाकारलंस हे स्थळ? एवढा चांगला डॉक्टर मुलगा होता, त्याच्यात न आवडण्यासारखं काय होतं तुला? सांग ना मला, बोल. हॅलो. हॅलो आभा, बोलते. मी उन्मेष बोलतोय. उन्मेष? उन्मेषचा फोन आहे? हे बघ, नीट बोला त्याच्याशी. आधी सॉरी म्हणून टाक. असं समज की ही शेवटची संधी आहे. तुम्ही मला बोलायला द्याल? बोल. आओ या. हॅलो. एनी प्रॉब्लेम? हे बघ उन्मेष, मी तुझ्या आई वडिलांशी प्रॅक्टिकल वागले म्हणून तुम्हाला फायर करायला फोन केलायस का? नाही नाही, मुळीच नाही. इनफॅक्ट आय रिस्पेक्ट युअर फिलिंग्स. फ्रँकली स्पीकिंग, हे असं दाखवून लग्न ठरवण्याचा प्रकार मलाही मान्य नाही. पण आईबाबांचा हट्ट होता. शिवाय ह्या सगळ्याला तुझा विरोध आहे हे मला माहित नव्हतं, नाहीतर मी येण्याचं ठरवलं नसतं. एनिवेज, ते सगळं जाऊ दे. मला असं वाटतं आपण दोघंच एकदा कुठेतरी भेटूया. सॉरी, बट आय एम नॉट इंटरेस्टेड. म्हणून मग मी तुझा फोटो देखील बघितला नाही आणि बघण्याची गरजही वाटत नाही. ओके ओके, एक्सेप्टेड. पण या कारण रिजेक्शनचं कारण काय? मी कारण द्यायला बांधील नाही. आणि असंही तूही तुझ्या आई वडिलांसारखाच असणार रे, नॅरो माइंडेड. हे बघ आबा, एवढी मगरुरी बरी नाही. आणि मी काय रस्त्यावर पडलेलो नाहीये. अगं मी डॉक्टर आहे. तू डॉक्टर आहेस ना? मग ठीक आहे, पटव एखादी डॉक्टरीन किंवा एखादी नर्स. बट यू आर नॉट माय चॉईस. ओ थँक्स. तुझ्या सजेशन्सची गरज नाहीये. पण तुझ्या या अशा वागणुकीमुळे ना एक दिवस तू खूप पस्तावशील, लक्षात ठेव. काय ग, काय झालं बोलणं? काही नाही. माझ्या लग्नाची जबाबदारी तुम्ही घेऊ नका. माझा जोडीदार मीच शोधेन.
तू काय शोधणार? तुला अजून स्वतःचे कपडे सुद्धा विकत घेता येत नाहीत आणि कोणाशी कसं बोलावं याची धड अक्कल सुद्धा नाहीये. पप्पा प्लीज, मी आता लहान नाहीये, स्वतः कमावते. म्हणे स्वतः कमावते. अगं हातात पैसा आला म्हणजे अक्कल आली असं होत नाही. तुम्हाला माझी मतं ना कधी पटणारच नाहीत पप्पा, पण मी खूप प्रॅक्टिकल आहे. तुम्हाला जर माझी मतं पटत नसतील ना तर मी वेगळी राहायला सुद्धा तयार आहे. बघा काय बोलतेय ती. अगं असं का करतेस तू? आम्ही काय तुझ्या वाईटावर आहोत का? तुझ्या भल्यासाठीच बोलतोय ना आम्ही हे सगळं. पण मम्मा, असं दाखवून लग्न केलं ना की फक्त 4-5 चॉईस समोर येतात आणि मग नाईलाजाने त्यातून एक निवडावा लागतो ग. त्यामुळे मी इथे राहावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर प्लीज मला माझ्या मार्गाने जाऊ द्या. चला. मी माझ्या जीवनाचा जोडीदार शोधण्यासाठी जो मार्ग शोधलाय त्यांनी जगातील सर्वोत्तम पर्याय समोर येतात. आधी माझं मन बघ, मग चेहरा. तुझ्या स्वप्नात आलो होतो मी, पण तू गाढ झोपली होतीस म्हणून जागा नाही केलं. तू कुठे राहतोस? माझं शरीर इथे परदेशात फ्लॅट मध्ये राहत आणि मी तुझ्या हृदयात राहतो. तुला माझ्यात इंटरेस्ट आहे का? हे बघ, मी नवरेशाही आणि पुरुषांचा श्रेष्ठपणा मानत नाहीये. तेच तर मला आवडतं, तुझा बिंदासपणा आणि स्ट्रेट फॉरवर्ड स्वभाव. मला भेटशील? मला जरा विचार करू दे. मॅडमना हे सांगू का की सिद्धेश्वरला सांगू? नाही, नको. मॅडम लगेच संशय घेतील आणि सिद्धेश्वर माझी चेष्टा करेल. हे माझं घर तू मनात आणलंस तर आपलं होऊ शकतं, पण तू कायम परदेशात राहणार? तुझी साथ असेल तर येईन इंडियात, नाही तर नाही. फक्त माझ्यासाठी येणार तू इंडियामध्ये?
हो, फक्त तुझ्यासाठी. कधीही, केव्हाही, काहीही. मला तुझं नाव, पत्ता, व्यवसाय सगळं माहितीये. तू सांगितलंस, पण तुझा चेहरा नाही दाखवलास अजून. You are very smart and manly. तुझ्या पुढे काहीच नाही. मग आपण कधी भेटायचं? मला इंडियात यायला मिळालं की लगेच? ठीक आहे, तुला मी भेटेन, पण कुठे? इलू रेस्टॉरंट. तुला कसं ओळखू मी? मी व्हाईट ड्रेस मध्ये असेन, तू मात्र तोच ड्रेस घालून ये, त्या दिवशीचा. ही कुठे गेली आत्ता अचानक रिक्षातून? मानसनी मला इथे बोलावलं होतं, पण इथे तर कोणीच दिसत नाहीये. हा मानस आहे? थँक गॉड. मला वाटलं हा म्हाताराच मानस आहे. हा तर इथला स्टाफ आहे, पण मग मानस कुठे? एक्सक्यूज मी. येस, मे आय हेल्प यू? इथे मानस नावाचं कोणी आलंय? मानस? कोण मानस? नाही आले का? मॅडम, आज रेस्टॉरंट बंद आहे. कसं आहे, आज इथे एक कपल पार्टी आहे आणि ज्यांनी पार्टी अरेंज केली आहे त्याचं नाव मानस नाही आहे. थँक्यू. ओके मॅम. इथे पार्टी आहे तर मानसनी मला इथे का बोलावलं? इथे सगळा स्टाफ व्हाईट ड्रेसमध्ये, म्हणून त्यांनी मुद्दामून सांगितलं का की तोही व्हाईट ड्रेसमध्ये असेल?
कोणाला भेटायला आलीयस? तू इथे? ग तेच मी तुला विचारतोय, आपण इथे काय करताय? आणि पुन्हा या पोपटिणीच्या ड्रेसमध्ये? आज काय पोपटांचा उत्सव आहे? सिद्धेश्वर, मला हा ड्रेस आवडतो. तुला काय प्रॉब्लेम आहे? आणि माझी मैत्रीण येणार होती, तिला भेटायला आले. मैत्रीण की मित्र? तुला काय करायचंय? आणि तू जिला भेटायला आलास ना, तिला भेट. उगाच मला त्रास देऊ नकोस. निघायचं आता. अगं पण तू भेटायला आलीयस ना, मित्र का मैत्रीण कोण आहे तो? हे म्हणे, अगं हे म्हणे ऐक ना. गेले कुठे दोघंच्या दोघं? फोनच लागत नाहीये. दोघांच्या दोघांना बेजबाबदार झाले. चांगली समज द्यायला हवी. काय ग, कोणाला समज द्यायला हवे? काय बडबडतेस? तुझे लाडके सिद्ध आणि मनाली दोघंही कुठे गायब झालेत काय माहित. दोघांचाही फोन लागत नाही. बरं, एरवी मनाली कळवते तरी, आज तिनेही नाही कळवले. आई, तू हसण्यावरी नेऊ नकोस. दोघंही आले ना की चांगली दमात घे त्यांना. अगं पण काय झालं? केलं काय त्या दोघांनी? अगं बाई, दोघंही कुठे गेलेत मला माहित नाही आणि दोघांचाही फोन लागत नाहीये. अगं घरी आराम करत असतील, नाही तर गेले असतील नाटक सिनेमा बघायला. त्यात काय एवढं? आई, तू उगाच त्यांची बाजू घेतेस. उगाच नाही हा. काम असेल तेव्हा रात्रंदिवस राबतात, मागे पुढे नाही पाहत. खायची प्यायची शुद्ध नसते, मग सतत तुझ्या तालावर नाचत असतात. अगं आता काम नाहीये, गेले असतील फिरायला. दोघंही तरुण आहेत, त्यांचंही मित्रमंडळ असेल ना, करू देत ना मजा. तू लगेच छडी घेऊन मागे जाऊ नकोस त्यांच्या. तुला ना अस्मिता सवय झालीये सतत त्यांना हाताशी धरण्याची. अगं त्यांनाही कुठेतरी जावंसं वाटत असेल ना. तसं नाही ग, पण आमच्या या प्रोफेशनमुळे ना त्यांच्याही जीवाला धोका आहे म्हणून काळजी वाटते. तू वर मला काय पहिल्यावर घेतेस? आणि तू उगाच नको तो विचार करून काळजी करू नकोस आता. आणि आता त्या दोघांचा राग कणकेवर काढणं थांबव. अस्मिता मॅडम, हो मीच. मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. या ना, बसा ना. मी आलेच, जरा हात धुवून आले. बसा. मी रघुनाथ शेलार, शेजारच्या शेलारवाडीतच राहतो. कीर्ती माझी एकुलती एक मुलगी आहे आणि तिच्याबद्दल तुमच्याशी बोलायचं होतं. बोला ना काका. तिला नर्व्हस ब्रेकडाऊनचा अटॅक आला. कीर्ती हो, ती काही खात पित नाही, काही बोलत नाहीये. पण यात मी काय करू शकते? नाही म्हणजे मला वाटतं तुम्ही डॉक्टरांची ट्रीटमेंट घेत असाल ना? हो, पण तिच्या या डिप्रेशन मागचं कारण तर कळायला हवं. तिच्या आयुष्यात असं काय घडलं की त्यामुळे ती डिप्रेशन मध्ये गेली? मॅडम, त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. ठीक आहे, मी येईन. एक मिनिट. हॅलो हॅलो, हा अस्मिता का? बोलतेय. हा, मी सुधा बोलतेय, आशाची मैत्रीण. हा हा, सुधा मावशी बोला. अगं, तू ताबडतोब इथे निघून ये. रचनाने जीव देण्याचा प्रयत्न केलाय. काय? अगं, अजूनही ती बेशुद्ध आहे. मला काही सुचत नाहीये ग. तू ताबडतोब निघून ये इकडे. हो काकू, मी येते. मी लगेच तिथे येते. अस्मिता मॅडम, तुम्ही आधी कीर्तीला भेटलात तर फार बरं होईल. आई, काय करू कळतच नाहीये. एकाच वेळी 2 केसेस आल्यात. एक या शेलार काकांची आणि दुसरी सुधा मावशींची. बरं, दोघांनाही मी आत्ताच त्यांच्याकडे यायला हवंय.
बरं, सिद्ध आणि मनालीला एका ठिकाणी पाठवलं असतं, पण दोघांचाही फोन लागत नाही. अगं पुन्हा एकदा फोन करून बघ ना. अगं नाही ना, मगाशी फोन लावत होते तेव्हा लागत नव्हता. आता फोन ट्राय करते तर उचलत नाही. हे बघ, तू कोणाला भेटायला गेली होतीस हे नको सांगूस मला, पण बस ना, तुला सोडतो मी. अगं मॅडमचा 3दा फोन येऊन गेलाय. मला तर 4 मिस कॉल आले. लाव फोन आता त्यांना. मॅडम आता खूप भडकले असणार. मनाली, हॅलो मनाली, कुठेस तू? कधीपासून फोन लावते तुला, न सांगता कुठे जाता रे तुम्ही? सॉरी मॅडम, ऍक्च्युली मी बाहेर आले होते. म्हणजे सीड माझ्या बरोबर नव्हता, पण तो माझ्या मागे मागे आला आणि आमच्या दोघांचे फोन सायलेंट होते, त्यामुळे तुमचे फोन आलेले नाही कळले. सॉरी. फोन सायलेंटवर टाकून कसे फिरू शकता रे तुम्ही? क्लायंटचा प्रत्येक मिनिट महत्वाचा असतो, कधीही इमर्जन्सी येऊ शकते. इकडे दे. हॅलो मॅडम, सीड बोलतो. ही मनाली उगाच वाटेल ते सांगते. तरी मी हिला सांगत होतो सारखं, आपण घरी जाऊया, पण ही ऐकायलाच तयार नाहीये. सेठ, मला आता हे सगळं ऐकायला वेळ नाही अजिबात. मी तुला एक पत्ता देते, तिथे ताबडतोब जा दोघे. शेलार नाव आहे त्यांचं. ओके ठीक आहे. मी ऐक माझं पूर्ण काय. त्या शेलारांची मुलगी डिप्रेशनमध्ये. तिथे जाऊन बघा आणि काय प्रकरण आहे ते कळवा मला लगेच. ओके, आम्ही पोचतो आणि कळवतो तुम्हाला. या बाय. कुठे जायचं? शेलारांकडे जायचंय. बस आता, की तिकडेही चालत येणार आहेस? बस लवकर. काका, मला मान्य आहे तुम्ही आधी माझ्याकडे आलात, पण एक अर्जंट केस आली. एका मुलीने जीव द्यायचा प्रयत्न केलाय, त्यामुळे मला आधी तिथे जावं लागेल. पण माझे सहकारी सीता आणि मनाली तुमच्याकडे येतील. तुमच्या कीर्तीला नेमकं काय झालंय, ती असं का वागते हे आपण नक्की शोधून काढूया. डोंट वरी. मॅडम, आता सगळी भिस्त तुमच्यावर आहे. तुम्ही म्हणाल तसं. येतो मी. आई, या सुधा मावशी स्वभावाला कशा आहेत ग? तशी चांगली आहे ग, पण तू तुझ्या दृष्टीने विचार कर. हा, म्हणजे माझी मैत्रीण आहे म्हणून मनात कुठलाही पूर्वग्रह ठेवू नकोस, चांगला किंवा वाईट दोन्ही. आणि रचना त्यांची मुलगी का? रचना? अगं पण सुधा त्यांनी तर लग्नच केलं नाहीये. मग रचना कोण आहे?